पवईमध्ये 17 मुलांना आणि 2 वयोवृद्धांना डांबून ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झालाय. शूटिंग आणि ऑडिशनसाठी बोलावून नंतर या मुलांना बंदी बनवलं गेलं अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचं नाव रोहित आर्या आणि तो मूळचा पुण्याचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेला असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. रोहित आर्याने सोशल मीडियावर एका व्हिडिओमधून आपल्या काही मागण्या आहेत आणि आपल्याला संबंधित व्यक्तीशी बोलायचंय, नाहीतर या मुलांना इजा पोहोचवली जाईल असं सांगितलं. डांबून ठेवलेल्या सर्व मुलांची सुखरूप सुटका करून त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितलं. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलाय की रोहित आर्या कंत्राटदार होता आणि शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाचं 2 कोटी रुपयांचं बिल सरकारने थकवल्यामुळे रोहित आर्याने मुलांना ओलीस घेतलं. याची जबाबदारी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर घेणार का, असाही सवाल त्यांनी केलाय. सरकार किंवा शिक्षण विभागाने अजून याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचं त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं. तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला लागतं. अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे. पुढच्या तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलं गेलंय.